मित्रांनो नमस्कार. अशी ही इंग्रजी या सेशन्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसापासून आपण अशी ही इंग्रजी जे एपिसोड्स आहे ते अत्यंत आनंदाने होमवर्कसुद्धा करत आहे. ते मला तुम्ही पाठवत आहे त्याबद्दल सर्वांचं कौतुक. आता ठरवलंच आहे की आपल्याला इंग्लिश बोलणे शिकायचं आहे. तर मला आज सकाळी एका मित्राने व्हॉट्सअपवर मेसेज केला आणि त्याने विचारलं की इंग्लिश स्पीकिंगचा क्लास लावण्याची गरज आहे का. तर मित्रांनो, इंग्लिश स्पीकिंग क्लास लावण्याची गरज आहे का याचं उत्तर मला असं वाटतं मी सविस्तर सांगावं. तर इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासमध्ये आपल्या काय अपेक्षा आहे? आपल्या अपेक्षा आहे की जो काही ट्यूटर असेल त्याने आपल्याला ग्रामर शिकावं. मग तो सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगेल आणि सांगितल्यानंतर काही दिवसानं म्हणेल की आपण आता प्रॅक्टिस करूया. मग ते एक सब्जेक्ट्स घेईल आणि त्या सब्जेक्टवर ही विल मेक यू टू स्पीक इंग्लिश अँड देअर you will use your entire energy and of course you are going to speak there. Then you will feel that I was benefited by joining this class. मग क्लास 2 महिन्यानंतर संपल्यानंतर तुम्हाला अचानक कोणीतरी तुमच्यासोबत इंग्लिशमध्ये बोलेल आणि त्यानंतर तुम्हाला काहीच आठवणार नाही. म्हणजे यू आर नॉट गोइंग टू रिमेंबर एनिथिंग्स विच यू हॅव लर्न इन द क्लास. मग तुम्हाला असं वाटेल की जेव्हा मी क्लासमध्ये होतो तेव्हा छान इंग्लिशमध्ये बोलायचो. वेन आय वॉज इन द क्लास आय वॉज स्पीकिंग नाईस. नाव व्हॉट इज हॅपनिंग विथ मी? वाय आय एम नॉट एबल टू स्पीक इंग्लिश? वाय आय एम नॉट गिविंग द आन्सर ऑफ हिज क्वेश्चन्स? तर त्या गोष्टीचं एक कारण आहे की तुम्ही इंग्रजी तुमची लाईफस्टाईल नाही बनवली. म्हणजे मला म्हणायचं काय? तर मला म्हणायचं आहे की समजा तुम्हाला म्हटलं की आता तब्येत कशी आहे? तुम्ही जर म्हटलं की छान तब्येत आहे, फक्त मला 3 वेळा व्यवस्थित औषध घ्यावं लागते, याचा अर्थ यू आर नॉट हेल्दी. यू आर डिपेंड्स ऑन टॅबलेट्स. इफ यू मिस द टॅबलेट्स यू आर नॉट फीलिंग वेल, मीन्स यू आर नॉट हेल्दी अँड दिस इज द इफेक्ट ऑफ दॅट टॅबलेट. तो टॅबलेटचा इफेक्ट आहे, तुमचा नाही. त्याचप्रमाणे जर जोपर्यंत तुम्ही क्लासमध्ये जाता तोपर्यंत इफ यू आर फिलिंग दॅट यू आर इम्प्रूव्हिंग, तर तो इफेक्ट त्या शिक्षकाचा आहे. इट्स इफेक्ट ऑफ द टीचर. जो तुम्हाला शिक्षक शिकवतो त्या शिक्षकाचा इम्पॅक्ट आहे तुमच्यावर. पण ते 2 महिने झाल्यानंतर म्हणजे 5-6 हजार रुपये फीज आपण दिल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होत नाही. मित्रांनो, मी सुद्धा गेल्या 20 वर्षापासून इंग्लिश स्पीकिंगचे क्लास घेत आहे. पण मी पहिल्याच दिवशी त्यांना क्लिअर सांगतो की इंग्लिश स्पीकिंगचा क्लास हा 90% फ्लॉप क्लास आहे. म्हणजे याच्यातून 90% मुलांना याचा फायदा होत नाही आणि 10% विद्यार्थी जे खरंच ज्यांची इच्छा आहे शिकण्याची ते प्रॅक्टिस करतात आणि छान इंग्लिशमध्ये बोलतात. क्लास जॉईन करायचा का? इट डिपेंड्स ऑन यू. तुम्ही जर ती गोष्ट म्हणजे ज्या शिक्षक तुम्हाला शिकवेल ती गोष्ट तुम्ही बाहेर यूज करण्याचं धाडस केलं तर तुम्हाला निश्चितच क्लासेसचा चांगला फायदा होईल. अमरावतीमध्ये सुद्धा चांगले ट्रेनर्स आहे. म्हणजे ज्या लोकांकडे मी पाहिल्यानंतर असं वाटतं की या लोकांना फक्त ब्रेक मिळाला नाही, अन्यथा या लोकांचं नॉलेज फार सुंदर आहे. अशा कुठल्याही क्लासमध्ये तुम्ही जॉईन करू शकता. फक्त एक विचार करायचा की मला हे जे काही मी शिकणार आहे ते मी बाहेर यूज करण्याचं धाडस जर माझी करण्याची इच्छा असेल तरच तुम्ही त्यांचा क्लास जॉईन करा. अन्यथा त्या शिक्षकाची चुकी नाही आहे, तो तुम्हाला शिकवेल. बट दिस इज अप टू यू. Either you will use this knowledge out of the class or not. What will he do? He will not remain with you forever.
ही इज नॉट नसरुद्दीन शहा ऑफ चमत्कार मूवीज हू रिमेन्स ऑलवेज विथ द शाहरुख खान. तर तुम्हाला ती प्रॅक्टिस स्वतः करावं लागेल. शिक्षक काय करेल, तो प्रामाणिकपणे तुम्हाला सगळं स्ट्रक्चर सांगेल, तुमचं ग्रुप डिस्कशन घेईल. पण ग्रुप डिस्कशन कशासाठी घेतं की तुम्हाला एक इंग्लिश स्पीकिंगची सवय लागावी त्यासाठी. पण तुम्ही बाहेर त्याचं इंग्लिशमध्ये तुम्हाला बोलावं लागेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे हो, तुम्हाला फायदा होऊ शकतो, पण कंडिशन्स ही आहे की तुम्ही ते इंग्रजी बाहेर यूज करायचं का नाही करायचं हे तुमचा प्रश्न आहे. तुम्ही जर बाहेर ते यूज केलं नाही तर तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. त्या शिक्षकावर काहीही दोष देण्यात अर्थ नाही. दुसरी गोष्ट ही मी एक ऑब्झर्व केली, म्हणजे माझ्या निदर्शनास अशी आली की जे माझे विद्यार्थी ज्यांना अतिशय काटेकोरपणे मी ग्रामर शिकवत होतो की ह्याच्या समोर क्रियापदाचं तिसरं रूप लागतं, पॅसिव्ह वॉइसमध्ये हे लागतं, ते नियम शिकवत होतं आणि त्यांना त्यानंतर सेंटेन्सेस तयार करायला लावत होतो. म्हणजे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी माझे, त्यावेळेस त्यांना ते सेंटेन्सेस जमत नव्हते. तर मी त्यांना खूप रागवायचो की तुम्हाला कालचं होमवर्क दिलं ते व्यवस्थित येत नाही आहे, तुम्हाला ते थोडा अभ्यास करावा लागेल. आणि काही दिवसानंतर काय झालं की ते पूर्ण शिकले, व्यवस्थित शिकले, पण तरीसुद्धा त्यांना ते अचूक येत नव्हतं. आणि नंतर ते पुण्याला गेले, मुंबईला गेले, चांगल्या नोकरीवर लागले, पैसा आला, त्यांचं स्मार्टनेस वाढलं, त्यांचे कपडे चेंज झाले, त्यांचे राहणीमान चेंज झाले, फोर व्हीलर त्यांनी विकत घेतली, असं सगळं लग्न वगैरे झालं. अचानक तो व्यक्ती, जर समजा आता मी 40 कंपन्यांसोबत माझा टायअप आहे आणि अचानक तो व्यक्ती जेव्हा मला पुण्याला किंवा मुंबईला मिळतो त्यावेळेस तो एवढा सुंदर इंग्लिशमध्ये बोलतो की त्याचे ॲक्सेंट, त्याचं ते लवचिकता, त्याचं ते ग्रामर, आणि पाहिल्यानंतर लक्षात येतं की म्हणजे मलाही त्याच्यासोबत बोलताना कॉम्प्लेक्स जाणवतो की मी शिक्षक असूनसुद्धा आय कॅनॉट स्पीक इंग्लिश ॲज दे आर स्पीकिंग. दे आर युझिंग सच अ वंडरफुल इंग्लिश. तर मला असं वाटतं की इज दिस द सेम मॅन टू हुम आय वॉज टीचिंग ग्रामर अँड हू डिड नॉट यूज टू अंडरस्टँड सो इझिली मी, आणि आता तो माझ्यासोबत किती सुंदर इंग्लिशमध्ये बोलतो. तर माझा फ्रँक थोडासा स्वभाव असल्यामुळे मी त्याला विचारतो की बाळा, तुझं इंग्रजी तर पाहिल्यानंतर मलासुद्धा तुझ्याकडे क्लास लावायचा वाटतो. तो म्हणते नाही सर, कशाला मजा घेता. अरे पण तुझं एवढं अचूक ग्रामर झालं कसं? तू मी दिलेलं पुस्तक तू वाचायचं का, किंवा मी जे रजिस्टरमध्ये तुला शिकवलं होतं ते तू नोट्स वाचायचं का? तो म्हणला नाही सर. त्यानंतर तर आम्ही तुमचा क्लास गेल्यानंतर त्यानंतर ते वही कुठं ठेवली आणि कुठं ते पडली आम्हाला काहीच माहीत नाही. मग तू शिकला कसा? तो म्हणला की माहीत नाही सर, तो क्लास झाला होता, हे तर तुमचं क्रेडिट आहे. म्हटलं नाही, जर माझं क्रेडिट असतं तर त्याच वेळेस तुला जेव्हा क्लास संपण्यात होता त्यावेळेस तुला काहीच येत नव्हतं, म्हणजे बऱ्यापैकी तुला ते मिसिंग होतं. आता का बोलतो? तर मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही ह्या लँग्वेज शिकण्याचा खूप प्रयत्न करता एका विशिष्ट वयामध्ये, तेव्हा ते येतच नाही. म्हणजे बरेच वेळा तुम्ही प्रयत्न केला की नाही वाचच्या समोर हे वापरायचं, वेअरच्या समोर हे वापरायचं, ते येतच नाही. जेव्हा तुम्ही सोडून देता आणि बिनधास्त वागता आणि चांगल्या वातावरणात जाता तेव्हा तुम्हाला आपोआप इंग्रजी यायला लागतं. म्हणजे हा माझा एका विद्यार्थ्यांचा अनुभव नाही आहे, हा माझा हजारो विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. जसा मी तर असं म्हणेल की जसं तुमचा पैसा वाढतो, जसं तुमचे हॉटेल चेंज होतात, आधी विद्यार्थी जीवनात धाब्यावर आपण जेवायला जातो, नंतर मग विद्यार्थ्यांचं पेमेंट्स वाढतं, मग चांगल्या हॉटेल्समध्ये जातात आणि ते बोलता बोलता त्यांचे ते कपडे, त्यांचे ते हॉटेल चेंज होतात, मग स्टाईल चेंज होतं, आपाप ते इंग्रजी यायला लागतं. याचाच अर्थ काय मित्रांनो की इंग्रजीचा संबंध रिचनेससोबत आहे. रिचनेससोबत आहे मग याचा अर्थ असा नाही की मग आपल्याला काय श्रीमंत होईपर्यंत वाट पाहायची का? नाही मित्रांनो, आपल्यात तो रिचनेस आला पाहिजे, आपोआप येतं ते. म्हणजे तुम्ही त्याला अगदी हे क्रियापदाचं हेच रूप वापरलं पाहिजे आणि हा शब्द इथंच वापरायला पाहिजे, हे गरिबीचे लक्षण आहे. विसरून जाय सर्व.
एखाद्यानं चूक काढली, एक तर चांगला माणूस तुमची कधीच चूक काढणार नाही, पण चूक काढली तर समजून जायचं की तोही गरीब आहे. माझ्यासोबत तर किती लोक चुकीची इंग्लिशमध्ये बोलतात, तर मी कधीच चूक काढत नाही. उलट मला चांगलं वाटतं की ॲटलिस्ट ही इज डेअरिंग टू स्पीक इंग्लिश. आणि चूक काढणं किंवा आता समजा मी बोलत आहे, होऊ शकतं माझ्याकडनं एखादी चूक होईल, मग व्हिडिओ पाहताना अरे यांचं तर हे चुकलं, तर समजून घ्यायचं की त्याची मेंटॅलिटीच मुळात गरीब आहे. रिच लोक कशी असतात, रिच लोक मस्त इंग्लिशमध्ये बोलून राहिले, कोणीची चुका काढत ते, शेवटी जो भाव आहे त्याला जे म्हणायचं आहे ते समजलं म्हणजे झालं. तर पहिली स्टेप तुम्ही काय करा, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न सुरू करा. हां ठीक आहे, तुम्हाला जर भीती वाटत असेल तर अशा माणसासोबत बोला ज्या माणसाचं इंग्रजी तुमच्यापेक्षा पुअर आहे हे तुम्हाला माहीत आहे. पहिले तेच टार्गेट बनवा आणि त्यांच्यासोबत इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचा. पण कधीही इंग्रजी सब्जेक्ट्सवर बोलायचं नाही. आजकाल इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासमध्ये काय होतं की सब्जेक्ट इज गिवन आणि यू हॅव टू स्पीक ऑन इट. मला असं वाटतं त्याच्यावर कोणी बोलू शकतं. समजा मी तुम्हाला एक सब्जेक्ट दिला, त्यावर बोलणं ते कोणी करू शकतं, असं नाही करायचं. नॉर्मल जसं सकाळपासनं आपण उठतो तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही आपण बोलतो ते इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचा. आधी सॉरी, गुड मॉर्निंग, हाव आर यू असं बोलण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यानंतर मग त्याच्यात म्हणजे पहिले 10% इंग्रजी वापरा, 90% मराठी बोला. काही दिवसानं 20% इंग्रजी वापरा, 80% मराठी बोला. काही दिवसानं 30% इंग्रजी वापरा, 70% मराठी बोला. आणि त्याचं स्टेप बाय स्टेप ते वाढवत राहा. इवन मी सुद्धा तेच करायचो. म्हणजे इंग्लिश स्पीकिंगचे क्लास सुरू केल्यानंतर सुद्धा माझ्याकडे जे विद्यार्थी यायचे आधी 20 वर्षाच्या आधी, ते एकदम कमजोर यायचे. मी त्यांच्यासोबत छान इंग्लिशमध्ये बोलायचो. पण बाहेर गेल्यानंतर एखादा शिक्षक आपल्याला समजला की हा इंग्रजीचा प्राध्यापक आहे, तर मी त्याच्यासोबत इंग्लिश बोलणं टाळायचो. म्हणजे प्रत्येकाला भीती वाटतंच हो, असं काय. तर मी त्याच्यासोबत इंग्लिशमध्ये बोलायचं टाळायचो. आणि आपल्या क्लासमध्ये आलं, आपल्याला माहिती आहे हे 4 पोरं आहे, यांना काहीच येत नाही, त्यांच्यासोबत खूप प्रॅक्टिस करायचो. असं करता 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 मग मी त्या इंग्लिशच्या प्राध्यापकासोबतही बोलण्याची हिंमत थोडीशी केली. मग हिंमत केली नंतर तर मग मी युनिव्हर्सिटीला सुद्धा गेलो. मग त्यांचे रिफ्रेशमेंटचे कोर्स आहे तिथंसुद्धा मला बोलावलं गेलं. मग तिथंसुद्धा मी इंग्लिशमध्ये बोललो. आता तर कोणाहीसोबत इंग्रजी बोलताना मी हा विचारच नाही करत की आपलं काही चुकू शकतं का. सगळ्यांचं चुकू शकतं. असा जर कोणी म्हणत असेल की माझं ग्रामर चुकूच शकत नाही, त्याच्यासारखा मूर्ख माणूस नसेल. अरे आर्टिकल्स, साध्या आर्टिकलचं जर आपण चांगला अभ्यास केला तर 240 रूल्स आहे. कोण वापरू शकतं? हां, होऊ शकतं तुमच्या ज्या चुका आहे त्या डोळ्यात भरणाऱ्या आहे आणि आमच्यासारख्या लोकांच्या ज्या चुका असतात त्या डोळ्यात येत नाही, पण चुका होतातच. त्याच्यामुळं बिंदास राहायचं, बिंदास बोलण्याचा प्रयत्न करायचा आणि बोलता बोलता आय एम शुअर तुम्हाला इंग्रजी बोलता येईल. दुसरा प्रश्न की इंग्लिश मीडियममध्ये आता गावाकडले पण हे आहे, सगळे विद्यार्थी इंग्लिश मीडियममध्ये शिकत आहे, त्याचा फायदा होतो का? तर फायदा मला तर असं वाटतं, म्हणजे प्रॅक्टिकली मी कोणाच्या अगेन्स्टमध्ये नाही आहे. तुम्ही चांगल्या शाळेत जर तुमच्या विद्यार्थ्याला टाकलं, म्हणजे तुमच्या मुलाला टाकलं, म्हणजे एकदम चांगल्या शाळेत ज्याची फीस 2 लाख आहे, 3 लाख रुपये, त्याचा व्यक्तिगत फायदा होतो का नाही फायदा होतो हा संशोधनाचा प्रश्न आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांना काहीच फायदा होत नाही, काही विद्यार्थ्यांना फायदा होतो. तो फायदा जिल्हा परिषदमध्ये सुद्धा होतो. पण मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, म्हणजे आता माझ्या ते लक्षात आली. आधी मी त्या अगेन्स्टमध्ये बोलायचो, पण आता एक गोष्ट माझ्या लक्षात आली. जर तुमचा मुलगा जर एखाद्या खूप सुंदर शाळेत शिकवत असेल, म्हणजे शिकत असेल आणि त्याची फीस 2 लाख 3 लाख असेल आणि तुम्ही ते देऊ शकत असेल, तर एक असा फायदा होते की त्याचे जे रिलेशन्स आहे ते सगळे रिच मुलांसोबत होते. म्हणजे तो प्लंबर जरी बनला किंवा तो वायरमन जरी बनला तर त्याचे जे काही क्लास मित्र होईल ते सगळे श्रीमंत राहील. ते घर बांधेल,
मोठे मोठे बंगले बांधेल, तर ॲटलिस्ट याला ते तिथं काम तर मिळेल, वायरमनचं तर काम मिळेल, प्लंबरचं काम मिळेल, आणि त्यांचे ते कॉन्टॅक्ट्स आहे, त्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा हा श्रीमंत होऊ शकतो. म्हणजे त्या शाळेतून काही जरी शिकला नाही, पण रिलेशन्स मात्र खूप चांगल्या लोकांसोबत, श्रीमंत लोकांसोबत होते. आता मी जिल्हा परिषदमध्ये शिकलो, तर आमच्या 10व्या वर्गापर्यंतचे जे आम्ही मुलं पाहिले, 10व्या वर्गापर्यंतचे जे आम्ही मुलं पाहिले, त्यातला एक मुलगा फक्त एक मिलिटरीत गेला आणि बाकी मी क्लास घ्यायला लागलो. म्हणजे आम्ही काही फारसे डेव्हलप झाले नाही. पण मी स्टडी केला की एखाद्या चांगल्या शाळेचे 10व्या वर्गाचे मुलं कुठे आहे. समजा आता होली क्रॉसचंच एक उदाहरण देऊ की होली क्रॉस ज्या मुलींची शाळा आहे, त्याच्यात मी थोडा स्टडी केला की या 10व्या वर्गाच्या मुली आता कुठे आहे. तर सगळ्यात चांगल्या चांगल्या घरच्या मुली किंवा चांगल्या चांगल्या पोस्टवर ते आपण पाहायला मिळतो. ते इंग्लिशमुळं नाही, ते सगळं क्रीम तिथं आलं. किंवा मी तोमईचे पाहतो की लास्ट बॅचचे जे 10व्या वर्गाचे जे मुलं आहे, तर ते काय करतात, तर ते सगळ्यात चांगल्या घरचे मुलं, तर ते सगळे म्हणजे चांगल्या चांगल्या जागी ते पोस्ट केलेले किंवा चांगले असलेले मुलं आपण पाहतो. तर मला असं म्हणायचं आहे की प्रॅक्टिकली, म्हणजे मी थोडा धंदेवाईक बोलतो, की या शाळेचा फायदा म्हणजे ज्या चांगल्या शाळा आहे, तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही चांगल्या शाळेतसुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांना टाकू शकता. जर समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला चांगल्या शाळेत टाकायची त्याची इच्छा आहे, म्हणजे चांगल्या शाळा इन द सेन्स मी ॲकॅडमिक दृष्टीनं नाही बोलत आहे बरं. तुम्ही म्हणाल चांगली शाळा, तर ॲकॅडमिक दृष्टीने नाही बोलत आहे मी, धंद्याच्या दृष्टीनं बोलत आहे, मी प्रॅक्टिकल बोलत आहे. म्हणजे मी माझ्या मुलाला, माझ्याकडे जर पैसा आहे तर मी माझ्या मुलाला 10 लाख रुपये वर्ष असेल तिथं टाकेल. मी म्हणेन ते सगळे श्रीमंत जे मुलं आहे ना, त्यांच्यासोबत मैत्री कर, म्हणजे त्या दृष्टीने तुझे रिलेशन्स वाढेल. म्हणजे साधारणतः विषय हा आहे की आपण साधारण शाळेत शिकलो तर सगळे साधारण पॅरेंट्स होतात. पण समजा सगळे शेतकरी साधारण, आपण चांगल्या शाळेत आपल्या मुलाला टाकलं आणि तिथल्या पॅरेंट्ससोबत जर आपली चांगली मैत्री झाली, तर जेणेकरून संकटात जर काम आलं तर तो 50,000 रुपये देईल ना. हा नाही देऊ शकत किंवा आपण याला देऊ शकत नाही. त्यामुळे मला नेहमीच विचारतात की सर मुलाला या शाळेत टाकायचं आहे. म्हटलं टाका. तर म्हणे फायदा काय. तर फायदा असा होईल की तुमचे रिलेशन चांगले होईल. म्हणजे तुमचे जो मित्र परिवार आहे तो खूप चांगला होईल आणि तिथनं खरंच मुलं शिकतात का, मग खरंच मुलांना त्यांचं इंग्रजी चांगलं येतं का, किंवा मग त्यांच्या ॲकॅडमिकमध्ये फार उंची होते का, तर हा संशोधनाचा विषय आहे. तो होऊ शकतो, तो नाही होऊ शकत. चांगले मुलं, आता आपण पाहिलं आहे की UPSCच्या रिझल्टमध्ये जे काही चांगले मुलं आहेत ते जिल्हा परिषदमध्ये सुद्धा शिकून फार मोठे तज्ज्ञ माणसं झाले आहे आणि चांगल्या स्कूलमधूनही सुद्धा ते तज्ज्ञ झालेले आहे. ते डिपेंड्स आहे, ते इंडिव्हिज्युअल आहे, ते त्या मुलावर आहे. घडणारा असेल तर तो कुठनंही घडू शकतो, म्हणजे तो कुठलाही, त्याला कोणीच रोखू शकत नाही. पण प्रॅक्टिकली हा एक फायदा होतो की त्याचे संबंध चांगले व्हायला लागतात. म्हणजे मी अमरावतीत शिकणारे जे आमचे जे मित्र झाले आता, तर ते सांगतात की अरे तो डॉक्टर आहे ना, तो डॉक्टर आमच्याच म्हणजे माझा बॅचमेटच आहे, पण तू काय करतो. तर तो म्हणते मी प्लंबिंग करतो. पण तो अमरावतीतला मोठा डॉक्टर आहे ना, तो माझा बॅचमेट आहे, कारण आम्ही सोबत होतो. मनीबाई गुजरातीमध्ये आम्ही होतो किंवा समर्थमध्ये आम्ही होतो. तसं आमच्या बाबतीत होत नाही. म्हणजे आम्ही गावात शिकलो 10वीपर्यंत, तर आम्ही फक्त एवढंच म्हणू शकतो की तो काली पिलीवाला आहे ना, काली पिलीवाला तो माझा बॅचमेट आहे. तर चांगल्या शाळेत आपण जर शिकलो तर त्याचा फायदा निश्चितच होतो. तर मित्रांनो, काही लोकांना हा व्हिडिओ आवडला असेल, काही लोकांना आवडला नसेल, त्याबद्दल मला माफ करा. परंतु मी जे सांगेल ते वास्तविक सांगेल आणि हे माझे विचार आहे. म्हणजे हे अंतिम सत्य नाही आहे. होऊ शकतं की हे माझे गैरसमज असतील, पण मला असं वाटलं. तुम्ही या व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्याल अशी आशा आहे. आज थोडा नवीन लुकमध्ये आलो आहे.
त्यामुळं तुम्हालाही थोडंसं विचित्र वाटलं असेल पाहायला, तर तुम्ही ते माझं नवीन लुक पण स्वीकारा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.